आज आपल्या इथे कोणाचा तरी बर्थडे, तर त्याच्या निमित्ताने इकडे आपल्या इथे आहे बेंजो नाही म्हणताय ना, काय म्हणतात ऑर्केस्ट्रा, मम्मी म्हणते ऑर्केस्ट्रा नाही, ते एक इव्हेंट आहे. तर त्या इव्हेंटमध्ये येणार आहेत राधा पाटील. तर राधे सगळ्यांना, कसे आज सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज बड्डे आणि त्यात राधा पाटील, बिग बॉस फेम राधा पाटील येणार आहेत. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. तर फ्रेंड्स, आज नाश्त्याला आपलं फेवरेट शाबूचे वडे आहेत. तिकडे परी झोपले, पप्पा चहा पितायत आणि सायली इकडे कुठेतरी फिरत होती. कुठे गेली? सायली इकडे फिरते. आपली मम्मी बघा, मम्मी हे बनवते शाबूचे वडे, मस्त चाट मसाला घेतलाय, खाऊया. तर फ्रेंड्स, परीला आपल्या भुकी लागली, भुकी कशी बघते बघा. लाडू कशी खेळते. आता सायलीने आणले तिला नॅम करायला. आज काय तिला नॅम सेरलॅक बनवलंय. सेरलॅक परी पडी अरे जादूची पडी. इकडे आम्हाला छोटे असे नॉर्मल शॉर्ट्स किंवा रील्स वगैरे बनवायला टाइम नाही भेटत आहे. आणि आपल्या परीला बाहेर घेऊन जायला पण भेटत नाही, कारण की ऊन भरपूर आहे. काय परी? अरे आपण मुंबईला जायचं, इथलं ऊन जरा जास्तच. बघू आपण दर्शन जाऊ मुंबईला. हो, कारण आपली रोजी रोटी आहे ना. त्यात सायलीला तुम्हाला टाइम देता येत नाही, बाकी काय नाही. तुम्हाला टाइम द्यायला पाहिजे मेन गोष्ट, पण सायलीला टाइम देता येत नाही, कारण कामच भरपूर असतं तिथे. आता बघा, इथं झालं की परत भांडी करायची, परत भांडी झाले का परत परीकडे यायचं, परत मग परीकडे झालं परत काय ना काहीतरी काम आहे. ते असेच पूर्ण दिवसभर हेच चालू म्हणा. आणि कुठं जागा नसतात आणि आपल्याला काय माहित पण गाडीवर फिरणार कुठं. आपण तिकडे मुंबईला कसं दुपारच्या रिक्षाने फिरायचं आहे ना. बाबूला भूक लागली. चला आता हिला चारतो वगैरे. तर फ्रेंड्स, सायलीला बरं नाही, थोडा घसा वगैरे दुखतोय, ताप पण आलाय, म्हणून आता चाललोय तिला डॉक्टरकडे घेऊन. आणि मम्मीचं इंजेक्शन द्यायचं. मम्मी कसलं इंजेक्शन ते? मानाने हे दुखते पप्पा खेळ परी आपली घरीच थांबणार आहे, कारण की परीला आपण गाडीवर नेऊ नाही शकत. म्हणून आता आपण जाऊ पटकन, मम्मीला पण दाखवू आणि सायलीला पण दाखवू आणि लगेच येऊ, कारण की परी आपली एकटीच आहे घरी. पटकन आवरून येऊ. तर फ्रेंड्स, आत्ताच आलोय डॉक्टरकडनं. आणि गेल्या पहिले मम्मीला, म्हणजे आम्ही इकडे येत होतो ना गावाला, तर मम्मीने आम्हाला कारली आणायला लावलेली. तर कारली घेऊन आलो तेव्हा काय कळालं नाही. तेव्हा मम्मीचं दुखत होतं, स्टोनचं भरपूर पोटामध्ये. तर आल्या डॉक्टरने पहिले विचारलं की तुमचं दुखणं कसं बंद झालं, नक्की झालं काय. एवढे मी इंजेक्शन दिले, दोन इंजेक्शन. डॉक्टर तर म्हटले 2 इंजेक्शन दिले एकदम असे ह्याचे पॉवरफुलवाले, तर तुमचं दुखायचं बंद कसं आलं. मग शेवटी मम्मीने सांगितलं मम्मी बोलते की तुमच्या इंजेक्शनने फरक नाही पडला, पण मी मस्त कारल्याचा ज्यूस पिला 3 दिवस, तेव्हा कुठे बंद झालं. मग तुम्ही बी करा म्हणा. कुणाला मुतखडा असला तर ते 3 दिवस उपाशी पुरती कारल्याचा ज्यूस बनवायचा. कसा बनवायचा? ब्या काढायच्या, आता कापायचं, सकाळी उपाशी पुरती प्याचा. अर्ध फुलपात्र पेलं तरी पडून जातात. डॉक्टरचा मला बिलकुल गुण नाही आला. त्यानेच मला विचारलं कसा थांबला, तर सकाळी उपाशी पोटी प्याचा. चाय प्यायची नाही, नाश्ता नाही. 1 तासानं तुम्ही जेवा, नाश्ता करा. म्हणजे आम्ही पहिले दाखवलं सायलीला तिकडे डॉक्टरकडे. हे लहान नाही म्हणून परीचंच औषध दिलंय. डॉक्टरांना वाटलं हे पण लहान आहे म्हणून आपल्या परीचंच औषध दिलंय तिला, लहान. आणि मग आम्ही घरी चाललेलो, तर डॉक्टर म्हटले अहो नक्की तुम्ही कसं केलं ते सांगितलं नाही कारल्याचं. तर मम्मीने आता जे तुम्हाला सांगितलं ते डॉक्टरांना सांगितलं. आणि मम्मीने एवढं पण सांगितलं की असे इंजेक्शन वगैरे देण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना हेच सजेस्ट करा, असं की घरगुती उपाय हा पण आहे. बहुतेक करून असा पण हे होतो, म्हणजे काय बोलतात त्याला, कम्प्लेट क्लिअर होतो माणूस. कारल्याचा ज्यूस फुलपात्रावर पाणी टाकून मिक्सरला ज्यूस चटणी बनवतो, तशी गाणीनं गाळून प्याचा उपाशी पोटी 3 दिवस.
नाश्ता चहा काही नाही 1 तास घ्यायचा. तिथून पुढे तुम्ही काय बी करू शकता. मी 1 दिवस कंटिन्यू रडत होती, ओरडत होती, माझं दुखतंय. डॉक्टरनं 2 पॉवरफुल इंजेक्शन दिली थांबायची. त्यानंच मला विचारलं कशानं थांबला तुमचा, तर कारल्याच्या ज्यूसनं थांबला. तुम्ही म्हणजे करून बघा हा उपाय. पेनकिलर, मम्मीला पेनकिलरचे इंजेक्शन दिलं होतं डॉक्टरने, तर ते पण बोलला मी एकदम पॉवरफुलचं, मला माझ्याशी पण बोला होता, तर त्याने बोलला एकदम पॉवरफुल वाला दिलं होतं इंजेक्शन. त्याने पण मम्मीचं थांबलं नव्हतं, कारण की मम्मीने फोन करून त्यांना सांगितलं अहो भरपूर दुखतंय असं तसं. मग डॉक्टर शेवटी बोलला की तुम्ही सलाईन लावा. सलाईन मध्ये पण तुम्हाला पेनकिलरच सलाईन चढवणार, त्यात पण तुमचं पेनकिलरमुळे जे दुखते ना ते त्यानेच कमी होतं, कारण की ते पूर्ण आतमध्ये औषध पूर्ण जातं. मम्मीने डॉक्टरांना सांगितलं की असं आहे, तुम्ही दुसऱ्यांना पण सजेस्ट करा. आणि ओव्हरऑल तिकडे डॉक्टर, इकडचे डॉक्टर एवढे चांगले आहेत की असे पैसा कमवायला बसलेले नाहीयेत, ते लोकांची मदत करायला बसलेले आहेत. मग ते डॉक्टर एवढे चांगले होते, ते बोलले ठीक आहे आम्ही पण असं लोकांना सजेस्ट करूच. तर ठीक आहे, आता आपल्याला बनवायचा थोडा एक छोटा मिनी ब्लॉग. आणि यांचं बघा काय परीने सुसू केले. तर आता अजून जेवायला घ्यायचं आम्हाला, जेवून वगैरे घेतो आम्ही. तर फ्रेंड्स आता वाजले जवळजवळ 3:15 आणि आत्ता पण बघा कसं मस्त छान असं वातावरण झालंय. पाऊस पडतो आत्ता पण आणि मस्त थंड वारं सुटलंय. आणि सायली गोळ्या खाऊन झोपले, तिला भरपूर गुंगे आले, म्हणजे गोळ्यांचा थोडा इफेक्ट, झोप आले तिला म्हणून झोपले. आणि एक कांड झालं माझ्याकडं, म्हणजे कसं झालं आता ते सांगता येणार नाही. कालच्या जो व्लॉगच्या व्हिडिओ होत्या त्या सगळ्या डिलीट झाल्या माझ्याकडनं. मग आज आपल्याला व्लॉग भेटणार नाही, काय करू आता, काय समजत नाही मला. पण तसं मी कम्युनिटी पोस्टवर एक पोस्ट टाकेनच की व्लॉग आज येणार नाही करून. त्यात आम्ही इथे छोटा असा लांडगा बघितला होता, जो इकडून असा आतमध्ये लपून ह्या साईडला गेला होता आणि परत त्याला काय भेटलं नाही म्हणून तो इथूनच असा जाऊन रिटर्न तिकडे पळाला. आणि ह्या साईडला आहे ना आपला रॉकी, तिथे जाऊन खेळत असतो आतमध्ये. मग आता त्याला बाहेर तर सोडायचं बंद केलं आहे आम्ही. एक छान अशी रील होती, ती पण आपल्याला बनवायची होती, पण त्यात आता ओय सोना पडू नको, त्यात आपली सायली झोपले म्हटल्यावर मग आम्ही आत्ता सध्या तर स्किप केले. आणि पाऊस पडतो आहे, थेंब पाऊस चालू आला आहे, जेमतेम जरा तर चालूच झाला आहे. आता बघा हे बघा पडतो इथं किती जोरात. तर आता मी परीला घेऊन आत जातो, कारण की पावसाची सुरुवात झाली आहे. आणि त्यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपला ब्लॉग, 1 मिनिट थांबा, आपला ब्लॉग पण आपल्याला आज अपलोड करता येणार नाही. काय झालं काय कळता येत नाही, कारण की या कॅमेऱ्यातनं मी मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतल्या, पण त्याबरोबर मोजून 2 का 3च आल्या. अशी मेहनत आपण काल एवढे चांगले व्हिडिओ, काल तर 30 मिनिटाचा ब्लॉग झाला असता, एवढा मोठा ब्लॉग होता, पण आता ती मेहनत पूर्ण वायाच गेली आपली. बघू मी कालचे जो लांडग्याचे वगैरे ते क्लिप्स आहेत त्या मोबाईलमध्ये, ते मी टाकायला ट्राय करतो, ह्याच्यामध्ये टाकू आपण कसे तरी. आज परत पाऊस चालू आला आहे आपला, बोलला वाटतोय. कसं आहे बघा, बघा कसा फिरतोय बघा, बघा शिकारसाठी कोंबड्या पकडतात हे रानटी. रॉकीला बागा घ्या, रॉकीला पण पकडे. हां मग त्याला मारीन ना कुत्र्याला कानाखाली. कुत्रा नाही तो कोल्हा आहे. आता ह्याच्या आतमध्ये गेला, इथं आतमध्ये गेला ह्याच्या, तो थोडी इकडे वर येणार आहे. तर फ्रेंड्स फायनली आपला कॅमेरा लागून झाला आहे, आपण तिकडे लावला आहे त्या साईडला, तिकडून डायरेक्ट आपला मागचं बाहेरचं सगळं दिसण्यासाठी चेक करतोय. आपली वायर वगैरे थोडी गरम होते का, कारण की आपण डायरेक्ट घेतले ना याच्यातून बोर्डातून, म्हणून मग बघावं लागतं. आता पप्पांच्या मोबाईलमध्ये ॲप आहे, त्याने बघू पप्पा, अपडेटला आलं आहे. 1 मिनिट मी सेटअप वगैरे करतो आणि जरा वेळ भेटतो, कारण की माझे कपडे वगैरे एकदम खराब झाले. ते ही आपल्या जुन्या घरची ही शिडी आहे, त्या शिडीवरनं चढून काम केलं आहे, म्हणून पूर्ण खराब झालं. सायली आपल्या परीला आंघोळ घालते, आंघोळ नाही घालते, चोळून घेते फक्त, आणि चोळून घेऊन थोडी पुसते. तर बघू कॅमेराने कसं दिसतंय. 1 सेकंड.
तर फ्रेंड्स आपला कॅमेरा सेटअप वगैरे झाला आहे. आता तुम्ही बघू शकता आपण जसं हालतो आहे तसं मोशन पूर्ण डिटेक्ट करतं आहे. तर ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला फक्त HD कार्ड टाकायचं राहिले. भावाला सांगतील आता पप्पा येताना HD कार्ड घेऊन ये. HD कार्ड मग टाकल्यावर पूर्ण प्रॉपर होऊन जाईल. पूर्ण जे जे आपल्याला मोशन डिटेक्ट होतात ते सगळे आपल्या रेकॉर्ड वगैरे होऊन जाईल. तर आता बघू सायली आता आपल्याला चहा बनवते का मम्मी बनवते. चहा आणि बटर घेऊ. थोडंफार मी जरा हातपाय धुवून घेतो. आता जवळजवळ 5 वाजलेत तरी बघा मस्त असं वातावरण झालं आहे. पूर्ण पाण्याचं सगळं वातावरण एक नंबर. आता ऊन नाही पण जरा आता रात्रीचं गरम भरपूर होईल असं वाटतंय मला तरी वाटतंय. बघू आता काय होतंय. त्यात हा कॅमेराचं आता काय वेगळंच आहे. ठीक आहे आणतो मी शिडी वगैरे. त्यात ह्या कॅमेऱ्याचं कसं ॲप ओपन केलं ना, हां ठेवतो मी. ॲप ओपन केलं ना तर त्यात हे होतं ॲड्स वगैरे येतात जसं आपल्या ह्याच्यात नाही. हो मी लावला कॅमेरा पप्पांना मम्मीला दाखवा पा. त्यात पिन आहे. पाऊस आलाच नाही. फोनमध्ये दिसते. हा मग फोनमध्ये दिसणार ना. हे बघा कसं वातावरण झालंय मस्त छान. आता मम्मी बघते आणि वायर बघतो दोस्त गरम वगैरे झाले का. उगाच आपल्यामुळं घरच्यांना त्रास नको. नाही वायर परफेक्ट आहे. अर्धा तास होऊन गेला आहे. वायरच काढून टाकलं. हे बघा हे ॲड येते. ॲड आली ती आपल्या ह्याच्यातलं दिसना. आड कशी काय ते? मग ते चायनाचं आहे ते कॅमेरा. आमच्या ह्याच्यातनं येत नाही ॲड. हो मी दिसेल द्या बघ. आडवा कर. दिसतं का आडवं झालं. हो आता दिसतं का मी. तू ते कॅमेरा नको करू. मोबाईल गत पकड. कॅमेरा तिकडे आहे. हां दिसतं का आम्ही. तुम्ही दिसतंय रोडचं दिसेना. हा दिसते गाडी. आता मी दिसेल बघ. हाय आलं तिकडेच जाते डायरेक्ट इकडं. हाय आता मी जसं रोडवर जाईन तसं जा. आता मी रोडवर गेल्यावर रोडवरचं दिसेल. दिसतंय का. तर ठीक आहे आता आपला सेटअप झालाय. चहा कोण बनवते. बनव चहा. मला बटर दे. नाही नाही हे रिसेट मारायचं आहे. म्हणजे रिसेट वायफायचा पासवर्ड वगैरे चेंज केला असेल तर ते रिसेट मारायचं. तर असं सेटअप केला आपण. बघू आता अजून कसं काय होतंय त्याचं. तर फ्रेंड्स आता आलो आहे आपण वरती. ॲज युजल आपल्याकडे वाजलेत 5:15 नाही सॉरी 5:45. आता आलो इकडे थोडं रील काढायचं चालू आहे. ती मम्मीशी बोलते म्हणून थांबलो आहे. परी पण आहे आणि आपला रॉकी भाई. इथे आपला कॅमेरा आपण सेटअप केला आहे. आता इथनं बघू शकता असा सेटअप केला आहे. हां तिथे म्हणजे काय समोर काय मातीच्या ढिगाऱ्यावरती ते हे पडले. काय घाण पडले. शिरी माझी बायको. नाही मला रॉकीसाठी काळजी वाटते. त्याच्यावर बस कसं बसायचं माहिती ना. हां कशी बसते बघू. या परीला घेऊन कशी बस. तर परीला हे करावं लागणार. अरे तू चांगलं घालणार होतीस बोललीस. घालून या. अरे मग घाण घेसती दिसतंय ते. काय घालू खाली. व्हाईट कलरचं प्लाझो नाही काय. व्हाईट कलरचं नाही व्हाईट कलरचं नाही का आपल्याला. मग काय काय बोल. ड्रेस आहेत सगळे. अरे ड्रेस नाही पाहिजे खालचं पाहिजे. खालचं येणार तुझं ते सगळं. हा पण ठीक आहे. अरे घाण झालाय दिसत नाही का तुला. वाटते ना, मी म्हणते हे उलटं हात चांगलं बरं आहे. वाटेल. कुठल्या अँगलने चांगलं दिसतंय मला. मम्मीने कालचा थांबा मग बघून घर यायला. ही जे यायला ही बघा हिची सुलिकेच झाली लगेच. जा मग खाली तुलाच जावं लागणार चेंज करायला. हा तो बघा, यार, आपला मग रॉकी घेऊन बघा. मी कशी चेंज करून येऊ. रॉकी बघा. ए तुझं काय मम्मीकडे नेते का तिला. नाही नाही तिकडे नको. काय बघितलं ना कॅमेरा पण बंद पडला. आई अरे यार रील शूट करायचे हिचं काय वेगळंच चाललेलं माझं आहे. काय वेगळं काय. तुम्ही मोबाईल घेऊन बसला तर मोबाईल हिला कधी काय घेऊन जरा? बसलो मी. हे घेऊन खोटं काय बोलते का. मम्मीशी तू बोलत होतीस. अर्धा तास झालं 1 तास झालं. बरं 4 तास नाही बोलला. तर फ्रेंड्स आता सेटअप वगैरे केलं आहे. इथून आपल्याला तिथपर्यंत अशी व्हिडिओ घ्यायची आहे. तिकडं कोणाचे गाणे चालू आहेत काय आयडिया नाही. आता प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे आम्हाला. परी आहे ना त्यामुळे नीट आपले शॉर्ट्स येत नाही. आता ही अशी आपण घेतलं आहे. इथं मी स्टार्ट तर केलं आहे. आता मी जाऊन तिथं बसतो ट्राय करतो तिथे व्हिडिओ घ्यायचा. तोपर्यंत कॅमेरा इथं ठेवूया.
तर फ्रेंड्स आपले बघितलं असेल आताच 2-3 शॉर्ट्स घेतलेत, पण परी एवढी वैताग देते ना आम्हाला, म्हणजे हे एवढी असं ती असतं वैताग जेव्हा म्हणजे दोघच जण असतो आणि काय करायचं असलं ना बाळाला घेऊन करणं पॉसिबल नसतं. काय झालंय का झोप आले की बघ कसली केस खेचते माझ्या ती. याला माहिती कसं त्रास होत होतं एवढी कशी केस आणि हे खेचते. म्हणतात तुझा एफर्ट्स काय असतो रील बनवून देणं. अरे ही Main पोरीला efforts पकडणं पोरी- म्हणजे एफर्ट्स आहे का रील साठी. अरे जेवढा तुम्हाला कॅमेरा वाला तेवढं तिला सांभाळायला पाठी केस पूल करताना अरे जीव जातो. मी तुला काय सांगितलं, हिला काहीतरी बसायला आणि हिने काय बसायला आणलं बघा. आता ह्याच्यावर कसं बसेल बसते का ती. पोरगी? बसते म्हणजे झोपवायची, तिला बसवायचीच नाही. मग ओढदडी आणावी लागली असती. हे तर सिमेंटच आहे. हा मग तुला बसायला आण बोललो ना तिला काहीतरी. ही बघा मध्येच हसते मध्येच रडते. अरे कसली नोटंकी बाज आहे पोरगी. हा पम्मी असल्यावर बनूया. मम्मीला कसं- पण कसं? बोलवलं तर मग आता मम्मी बस गेलं नाही तर फिरायला. कुठे खाली जायचंय का काय हिला करायला. घ्या. थांब मग मला हे घेऊ दे. मला आता पहिले हे बघा हे अशी डिझाईन जी काढले मोबाईलवर बघू शकता. मी आता कव्हर लावतो पहिले. जमत नाही हिला बोललो दुसऱ्यांकडे आता परीला दे, म्हणजे दुसऱ्यांकडे पण नाही. मम्मी असं बसलेली कुठेतरी तिकडे ते, तर ती म्हणते नाही तिकडे नाही देणार, त्यांच्याकडे नाही देणार, असे देणार नाही. तिला दुपारी बोललो आंबा दे तिला. नाही नाही मी नाही देणार, मी बोललो ना एकदा नाही द्यायचा, डॉक्टरांनी सांगितले घरी आल्यावर द्यायचा. अरे हा असं नाही म्हणत मी की तिला जबरदस्ती असंच काय पण चारू आपण, नाहीतर काय आंबा तर दिलेच पाहिजे. ओव्हरऑल भरपूर भरपूर म्हणजे भरपूर सीजनल फळ देतात लहान पोरांना. मी असं नाही जबरदस्ती तर गेलीच नाही. मीच बोललो शेवटी मम्मीला आंबटे नको देऊ. करणार काय आपण आता. तिला बोलतोय आंबे नाही देणार. परत अजून काय अजून भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या तिच्या म्हणण्याप्रमाणेच असतात. मी असं नाही म्हणत की ती चुकीचं सांगते, तिचं पण बरोबर असतं. आता तिथे डॉक्टरांनी सांगितलेलं दुधाचं, डॉक्टर म्हटले इकडे आल्यावर बघू आपण. इकडे म्हणजे आपल्या मुंबईला आल्यावर बघू. तर इकडचे डॉक्टर तर बोलले डायरेक्ट 9 महिन्यानेच द्या. तरी पण आपण, मी बोललो ऍटलिस्ट ती आता थोडं तरी देऊन बघू, एक चमचा. नाहीच बोलते डायरेक्ट नाही. मग आता एफर्ट्स मी काय सांगू तिला. आता मी एवढं ही खुर्ची घेऊन आलो, तो पार्ट घेऊन आलो, ते तिने आणलंय, ते कॅमेऱ्याचं ते इक्विपमेंट आहे ते घेऊन आलो. आता अजून काय मी तिला सांगतोय असे बस तसं बस. जवळजवळ आमचे 15-20 मिनिटं त्यात भांडणंच असतात. तू नीट का नाही बसली, अशी भांडणं असतात. आता गेले तिकडे घेऊन परीला. आता इकडे कोणाचं काय, ह्या साईडला कोणाचं लग्न आहे का काय काय माहित नाही. त्याचे गाण्याचे आवाज आता ते हाईड करावं लागतात कधी कधी, कारण की ते जर याला लागले तर कॉपीराईट स्ट्राईक ऑलरेडी आपल्या चॅनलवर नाहीये. उगाच असल्या ह्या अशा कोणाच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे कॉपीराईट आलेलं चुकीचं आहे. आता त्यात पण तिला मी सांगितलं हे चेंज कर. आण ना इकडे. मग मी त्याच्यासाठीच बसलोय तिला घेण्यासाठी, तू तिकडे घेऊन गेलेस. काय झालं. बॅकग्राऊंड म्युझिक येते तर कशाला घेताय व्हिडिओ. बस करा ना परत तेवढ्यावरती काम करत बसा. ओके आणि त्यांना तर चला. सांगू नाही शकत आता तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सायलीज ब्लॉग मध्ये दिसेल ती घेणारे बोलले व्हिडिओ. तर फ्रेंड्स आमच्या इथे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. मम्मी बोलली काय ऑर्केस्ट्रा गावच्या लोकांचा ऑर्केस्ट्रा असतं तसं. तिकडे आज राधा पाटील वगैरे असे भरपूर जण असे काय येणार आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवलं आपल्या इथनं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर आम्ही आता जेवलो वगैरे, मग जरा चालत वगैरे तिथपर्यंत जाईल. आणि मी मोबाईल नाही घेईल. आणि आता ऑब्वियस तिकडे साऊंड वगैरे असल्या म्हटल्यावर मी फक्त मोबाईलने शूट घेईल. आणि आल्यावर पाहिजे हवं तर मी व्हॉइस ओव्हर करेल. आणि आता सध्या तर सायली थोडं काम करते, मम्मी गेली पुढे. आणि लिटरली किती गावावरनं लोक आले तिथं. मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. मी दोघं जातो चालण्यासाठी आणि चालून तुम्हाला दाखवतो नक्की तिकडे कसं आहे, काय डिस्प्ले वगैरे कसे आहेत ते सगळं दाखवतो तुम्हाला. तर फ्रेंड्स आपण आता पोहोचलो. इथं भरपूर अशा गाड्या आमच्या इथपर्यंत तर भरपूर लागल्या आहेत. आमच्या घरापर्यंत घरापर्यंत. आता तुम्हाला दाखवतो की नक्की तिकडे काय काय. एक वेळ थांबा. कॉपीराईट येईल म्हणून मी पूर्ण म्युझिक पूर्णच्या पूर्ण बंद केलं आहे. आता तुम्ही बघू शकता किती लोक इथे जमा झाले आहेत, भरपूर गावातनं आलेली आहेत. तर आता तुम्ही थोडं फक्त व्हिज्युअल्स एन्जॉय करा. बिग बॉस फेम, लाखों दिलों की धड़कन, वन एंड ओनली कातिलों की कातिल, बिग बॉस फेम राधा पाटिल.
तर फ्रेंड्स आत्ता जस्ट जाऊन आलो, तुम्ही बघितलं असाल आता व्हिडिओमध्ये पण राधा पाटील बिग बॉस फेम राधा पाटील आल्या होत्या. तर आमचं बोलणं चालू होतं. सायली सर माझं ती म्हणते तिची पण काय मजबुरी असू शकते, उगाच लोकांनी नाव वगैरे कशाला ठेवायला असं तसं, आपल्याला काय घेणं देणं नाही. तर ठीक आहे, आपण हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. तुमचे सजेशन कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.